काय करते वैशू तू? तुला अजून किती अपमान सहन करायचाय? तुला हेच करायचंय का? पुढचं वर्ष येईल 2026, हेही असंच राहील का आपल्यासाठी? 4 वर्षानंतरही हेच परिस्थिती राहील का? हा विचार डोक्यात आणा, तेव्हा काहीतरी होऊ शकतं. आणि स्वतःला मोटिवेट करत राहा. म्हणजे जसं म्हणजे ते म्हणतात ना हिंदीमध्ये म्हण ऐक साम दंड भेद, ते काय करायचं ते करा, पण मनाला असं विकसित करण्याचा प्रयत्न करा. मनाला सांगा स्वतःच्या की तुला करायचं म्हणजे करायचं आहे, जे करायचंय सक्सेस होण्यासाठी ते कर. नको टाइमपास करू, कारण ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही. का करू शकत नाहीये तू? का बरं? तुला कुठे कमी पडतंय? माझ्या पॉझिटिव्ह विचारांचं खतपणे तुला भेटत नाहीये की निगेटिव्ह विचारांचं भेटत आहे? विचारा, स्वतःला शोधा, चुका शोधा. जेव्हा चुका शोधू तेव्हाच डेव्हलप होऊ शकू आणि स्वतः विकसित काहीतरी करू शकू. 10-10, 12-12 वर्ष आपण मेहनत करतोय, कुठे कमी पडत आहे हे स्वतःला सांगावं लागेल, कारण ते मी करत आहे. आपलं मन हे आपलं ऐकतं. कारण मन कसं असतं माहिती आहे का, आपण ज्याला त्या गोष्टीची सवय लावतो ना तेच ती गोष्ट आपल्याला रिपीट करून देतं. म्हणून आपल्या मनाला सांगावं लागेल की तुला हे करायचंय बाबा, तेव्हा तो आपलं ऐकेल ना, तेव्हा तो आपल्याला ऑर्डर देईल. आपण काय करतो, ज्या मार्गाने तुम्हाला सांगता येईल ना त्या मार्गाने सांगा. स्वतःला असं 2 मिनिटं गप बसवा, डोळे लावून मिटा, बसा, 5-10 मिनिटं बसा शांत. स्वतःच्या मनाला विचारा, का असा करतोय तू? तुझी काय इच्छा होत नाही अभ्यास करायला? एवढे सगळे तुझा अपमान करताय, तुला बोलताय, तुला काही करून दाखवायचंय, पण का तू टीव्ही समोर बसतोय? का मोबाईल हातात घेतो? द्या स्वतःला शिव्या. 4 शिव्या दिल्या तर चालतील, कारण ते आपलंच मन आहे. नमस्कार मंडळी, कशात? मजेत आहात ना? आणि बरं नव्हतं, आवाज खूप बसलेला होता, खूप सर्दी खोकला झालेला होता, त्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाही. आणि आत्ताही आवाज पाहिजे तेवढा स्टेबल झालेला नाही. पण भरपूर कमेंट येत आहेत की ताई मोटिवेट कर, आमच्या अभ्यासात मन लागत नाही आहे आणि आम्हाला काय करावं ते कळत नाहीये, प्लीज छोटा तरी व्हिडिओ बनव, पण बनव. म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि छोटाच व्हिडिओ बनवते, कारण कसं आवाज खूप अजूनही पाहिजे तेवढा स्ट्रॉंग झालेला नाही आहे माझा. त्यासाठी क्षमस्वमध्ये थोडा ब्रेक घेणार, कारण आवाज थोडा अजूनही खसखसतोय, अजून पाहिजे तेवढा आवाज स्टेबल झालेला नाही. सर्दी कमी झालेली आहे, खोकला पण कमी झालेला आहे, पण आवाज अजून जागेवर यायला वेळ लागेल. तर बघा मैत्रिणींनो, भरपूर कमेंट येतात की ताई अजून एक्झाम डेट नाही आहे, किंवा मग आहे एक्झाम डेट पण अभ्यास करायला मन लागत नाही आहे. तर मला सांगा, तुम्ही फक्त असं काहीतरी समोर आहे हे ठरवून जर अभ्यास केला ना तर होऊ शकतं, पण त्याच्यासाठी एक जबर इच्छाशक्ती हवे, प्रबळ इच्छाशक्ती हवे, दृढ इच्छाशक्ती असावी लागते. आणि आपल्या स्वतःला सांगावं लागेल. जोपर्यंत आपण स्वतःला सांगणार नाही ना की मला काहीतरी करून दाखवायचंय, मला काहीतरी करायचंय, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. वाटलं ना जे काही करता येईल ते करा. माझा म्हणण्याचा अर्थ काय की स्वतःला सांगा. आपण फक्त काय करतो ना, माझा याने अपमान केला, मला हे कोणतरी बोललं, आपण त्याचाच विचार करतो आणि रडत बसतो. पण मला सांगा, जर आपण काही पावलंच उचलली नाही किंवा मग त्याबद्दल काही आपण डोक्यात असं विचारच आणले नाही की मला काही करायचंय, तर खरंच काही होऊ शकेल का? भरपूर कमेंट येत आहेत की ताई छोटा मुलगा आहे, अभ्यास होत नाही, जॉईंट फॅमिली, अभ्यास होत नाही, अभ्यासात मन लागत नाहीये, सगळं असूनही अभ्यासात मन लागत नाही. तर मैत्रिणींनो, मी पण आज 8 ते 10 वर्ष माझा स्ट्रगल सुरू आहे. मध्ये थोडा गॅप झालेला होता, मलाही अजूनही यश मिळालेलं नाही आहे, पण असं थकून चालणार नाही. मी स्वतःला सांगत असते, मी माझ्यासोबत जे उपाय करते ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण कसं, माझ्यासारखे तुम्ही आणि तुमच्यासारखे मी आहेत, त्यामुळे कसं आपल्या स्वतःला मनाला सांगावं लागेल. आणि आपलं मन हे आपलं ऐकतं. कारण मन कसं असतं माहिती आहे का, आपण ज्याला त्या गोष्टीची सवय लावतो ना तेच ती गोष्ट आपल्याला रिपीट करून देतं. म्हणून आपल्या मनाला सांगावं लागेल की तुला हे करायचंय बाबा, तेव्हा तो आपलं ऐकेल ना, तेव्हा तो आपल्याला ऑर्डर देईल. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीची, कुठली गोष्ट असू दे, फोनवर रील पाहण्यात असू दे किंवा शॉर्ट सर्च करण्यात असू दे, कुठल्याही गोष्टीची सवय ना आपण स्वतःला लावून घेतो. आणि ती सवय सुटण्यासाठी कमीत कमी वेळ द्यावा लागतो, 21 दिवसाचा तरी वेळ द्यावा लागतो. कारण जर तुम्ही म्हणा की ताबडतोब आम्हाला ही गोष्ट हवी, तर ते शक्य नसते ना. म्हणून तुम्हाला सांगते, स्वतःला सांगावं लागेल अगोदर की मी करू शकते, मी करेल आणि मी केलेलं आहे, तेव्हाच आपण करू शकू. ज्या मार्गाने तुम्हाला सांगता येईल ना त्या मार्गाने सांगा. स्वतःला असं 2 मिनिटं गप बसवा, डोळे लावून मिटा, बसा, 5-10 मिनिटं बसा शांत. स्वतःच्या मनाला विचारा, का असा करतोय तू? तुझी काय इच्छा होत नाही अभ्यास करायला? एवढे सगळे तुझा अपमान करताय, तुला बोलताय, तुला काही करून दाखवायचंय, पण का तू टीव्ही समोर बसतोय? का मोबाईल हातात घेतो? द्या स्वतःला शिव्या. 4 शिव्या दिल्या तर चालतील, कारण ते आपलंच मन आहे. ते आपल्यावर कधीच रागवत नसतं. कारण आपण त्याला एवढं दुःख दिलंय ना, एवढं, म्हणजे कोणी काही म्हटलं की लगेच दुःख रडायचं, कोणी काही आपल्याला अपमान केला की लगेच रडायचं. पण
जेव्हा स्वतःला आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करून ते ऐकेल आपलं. म्हणून सांगा स्वतःला, का करू शकत नाहीये तू, का बरं, तुला कुठे कमी पडतंय, माझ्या पॉझिटिव्ह विचारांचं खतपणे तुला भेटत नाहीये की निगेटिव्ह विचारांचं भेटत आहे. विचारा स्वतःला, शोधा, चुका शोधा. जेव्हा चुका शोधू तेव्हाच डेव्हलप होऊ शकू आणि स्वतः विकसित काहीतरी करू शकू. 10-10, 12-12 वर्ष आपण मेहनत करतोय, कुठे कमी पडत आहे हे स्वतःला सांगावं लागेल, कारण ते मी करत आहे. आणि कसं असतं ना, कुठे कुठे ना आपल्याला वाटतं की मला का यश मिळत नाही, तर देवाला पण आपली मनस्थिती बदलायची असते. कारण कसं असते, परिस्थिती जेव्हा साथ देत नसते ना, तेव्हा तो असतो वर, तो बघत असतो किती दिवस ही सहन करू शकेल, किती दिवस मी सहन करू शकेल, किती दिवस तुम्ही सहन करू शकाल, किती दिवस अजून तुझ्यावर झेलण्याची परिस्थिती करू शकेल. कारण त्याला माहीत असते, आपले ते पिता असतात, त्यांना माहीत आहे की किती ओझंही झेलू शकते. तेवढंच ओझं तो आपल्याला देतोय, त्याला माहिती आहे आपल्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करू शकतो, म्हणून तो आपल्याला ओझं देतोय. एक दिवस येईल की आपल्या आशा पूर्ण होताना आपल्याला दिसतील. पण त्यासाठी मैत्रिणींनो खरंच खूप मेहनत करावी लागते. एवढं सोपं नसतं हे सगळं. आणि हे सोपं बनवायचं असेल ना, तर आपल्याला संघर्षातून जावंच लागेल. आणि म्हणून मला एवढ्या कमेंट वाचल्या ना की असं कसं तरी होतंय की खरंच ना किती मोटिवेशनची गरज असते. मला स्वतःलाही मोटिवेशनची गरज असते, म्हणून मी BK शिवानीचे जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे व्हिडिओ ते ऐकते, पुस्तकं वाचते पॉझिटिव्ह थिंकिंगचे. मी माझ्या स्वतःच्या मनाला खतपाणी देत असते. तसंच सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख असतात, सगळ्यांच्याच आयुष्यात अपयश येते, सगळ्यांनाच मोटिवेशनची गरज असते. म्हणून तुम्हाला सांगते ना, असं बाकी इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा ना मोटिवेशन घेत राहा. जेवढं मोटिवेशन घेत राहाल ना, तेवढ्या निगेटिव्ह थिंकिंगच्या जाड्यापासून तुम्ही दूर राहाल. आणि तुमच्या डोक्यात असे कमेंट येणार नाही की आमच्या अभ्यासात मन लागत नाही, आम्ही काय करावं, तर आम्हाला सुचत नाही आमच्या अभ्यासात का मन लागत नाहीये. तर मला वाटतं ना की मला अभ्यासात मन लागत नाहीये, मला वाटतं की असं फोन घेऊन बसावं, टीव्ही समोर टाइमपास करावं. तर मला ना असं मग मी तेव्हा बसते 2 मिनिटं आणि मला वाटतं ना, काय करते वैशू तू, तुला अजून किती अपमान सहन करायचंय, तुला हेच करायचंय का, पुढचं वर्ष येईल 2026, हेही असंच राहील का आपल्यासाठी, 4 वर्षानंतरही हेच परिस्थिती राहील का, हा विचार डोक्यात आणा, तेव्हा काहीतरी होऊ शकतं. आणि स्वतःला मोटिवेट करत राहा. म्हणजे जसं म्हणजे ते म्हणतात ना हिंदीमध्ये म्हण ऐक साम दंड भेद, ते काय करायचं ते करा, पण मनाला असं विकसित करण्याचा प्रयत्न करा. मनाला सांगा स्वतःच्या की तुला करायचं म्हणजे करायचं आहे, जे करायचंय सक्सेस होण्यासाठी ते कर, नको टाइमपास करू. कारण ही वेळ गेली तर पुन्हा येणार नाही. जरी एक्झाम डेट आलेली नाही तरी स्वतःला तयार करा, स्वतःला डेव्हलप करा. पुस्तकं वाचत राहा, 5-5 मिनिटांनी सुरुवात करा. नाही होत शक्य 1-1 तास, 5-5 मिनिटं 2-2 मिनिटांनी सुरुवात करा. लगेच 5 मिनिटं बसायचं, आळसाला ठेवून द्यायचा, फेरफटका मारण्याचा, परत अभ्यासाला बसायचं, अशी सुरुवात करा. आणि त्यामुळेच आपण काहीतरी करू शकू. म्हणून असं घाबरण्यापेक्षा, हिंमत हरण्यापेक्षा, माझी परिस्थिती अशी आहे रडल्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करा. परमात्म्याला सांगा मला योग्य मार्ग दाखव, तो देतो आपल्याला योग्य मार्ग. संध्या शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा संध्या शोधण्याचा प्रयत्न करू, चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच आयुष्यात काहीतरी करू शकू. आणि खरंच मैत्रिणींनो, मला पण तुमच्यासोबत बोलायला फार आवडतं, पण माझा असा प्रॉब्लेम झालेला होता, माझा घसा बसलेला होता, सर्दी फार झाली होती, खोकला झाला होता, त्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाही, त्यासाठी मनापासून क्षमस्व. पण आता जरा आवाज स्टेबल आहे, तर नक्की लवकरच आपले स्टडी ब्लॉग सुरू करण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत माझे मागील व्हिडिओ बघा, मोटिवेशन घेत राहा. आणि आपले एक व्हॉट्सअप चॅनल आहे मोटिवेशन विथ वैशाली, ते जॉईन व्हा. तिथे मी माझे नोट्स प्रोव्हाइड करते. आणि हो, स्वतःला छान सांगत राहा, पॉझिटिव्ह विचार करत राहा, स्वतःला खतपाणी द्या, स्मार्ट स्टडी करा आणि जे करता येईल आपल्या मनासोबत ते करा. त्याला चांगली सवय लावा. स्वतःला चॅलेंज द्या, 21 दिवसाचं, 7 दिवसाचं चॅलेंज द्या, 1 दिवसाचं चॅलेंज द्या, पण द्या, जेणेकरून आपण ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला डेव्हलप करू शकू, स्वतःला घडवू शकू, आपण वेळ वाया घालवणार नाही. तर नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.